कोपरगाव तालुक्यामधील सडे येथील दिनांक 21 मार्च रोजी आदिवासी भिल्ल समाजाच्या महिलेसह कुटुंबियांवर झालेल्या अन्याय अत्याचाराविरोधात एकलव्य संघटनेच्या वतीने कोपरगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपींना तात्काळ अटक व्हावी या मागणीचे निवेदन देण्यासाठी समाजासह आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते। मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांना मोर्चासाठी परवानगी नाकारल्यामुळे साईबाबा कॉर्नर येथे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सागर पाटील यांना एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे, प्रदेश उपाध्यक्ष किरण ठाकरे तसेच आरपीआय जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे यांनी सांगितलं की आम्ही कायद्याला मानणारे माणसं आहोत। ज्यांच्यावर अन्याय झाला त्या आरोपींना शासन झालंच पाहिजे, आरोपीला जात नसते। आणि कालच्या मोर्चाच्या संदर्भात त्यांनी काही राजकारणी लोकांनी भाडोत्री गुंड आणि तडीपार झालेले नेते बोलावून चारित्र्यवान लोकांवर आरोप केले, त्या बाबतीतही त्यांनी तीव्र भावना व्यक्त केली। एका मराठा समाजाच्या अंध मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला। बलात्कार करण्याचा प्रयत्न करणारा मनुष्यही हा मराठा समाजाचा असल्या कारणाने त्या ठिकाणी त्या अंध मुलीच्या अन्याय अत्याचाराची दखल तथाकथित मराठा समाजाचे नेते मनवणाऱ्यांनी घेतली नाही, हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे। काल मोर्चा झाला। खरं तर हा मोर्चा आमचा कोणत्या जातीच्या विरोधात नाही, कुण्या धर्माच्या विरोधात नाही, पण सकल मराठा मोर्चाच्या निमित्ताने दलाली करणारे, ज्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, ज्यांना तडीपारच्या ऑर्डर पोलिसांनी काही दिवसापूर्वी काढलेले आहेत, असे चारित्र्यहीन माणसं सकल मराठा मोर्चाच्या बॅनर खाली येऊन समाजामध्ये दरी पसरवण्याचं काम करणारा असतील तर अशा प्रवृत्तीला जशाच तसं उत्तर देण्याच्यासाठी आम्ही खंबीरपणाने तयार राहू। आणि म्हणून आजचा हा मोर्चा नाही, आज निवेदन द्यायला आलो, एवढी लोक आली। काल ठरलं निवेदन द्यायला, मोर्चाची तारीख आजच आम्ही ठरवणार आहोत। आणि संपूर्ण या तालुक्यातला दलित, आदिवासी, मुस्लिम, भटकाईमुक्त, गरीब मराठा, जो वंचित वर्ग आहे अशा सगळ्यांना घेऊन आम्ही अशा अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये मोठा मोर्चा ठेवणार आहोत। आणि त्या ठिकाणी मात्र आम्ही या घटनेचा निषेध करणार आहोत, कारण आया भगिनी सगळ्यांना आहे। आम्ही सर्वांनी त्यांच्या पोटी जन्म घेतलेला आहे, त्यांच्या इज्जतीचं संरक्षण व्हावं, त्यांच्या मानवी हक्काच्या सगळ्या मूल्यांची जपवणूक व्हावी या हेतूने गेली आम्ही कित्येक वर्ष काम करतो आहोत। परंतु काही माणसं भाडे तत्वावरती राजकारणी इथं बोलवतात, कारण त्यांना कल्पना आहे की ही अन्याय करणारी माणसं कुण्या ना कुण्या तरी राजकीय पक्षाशी, कुण्या ना कुण्या तरी राजकीय नेत्याशी संबंधित आहे। तर या प्रसंगी आरपीआय जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड म्हणाले की कोपरगाव शहरामध्ये जो कोणी जातीय तेढ निर्माण करत असेल त्याला जशास तसे उत्तर देऊ। येत असेल कोपरगाव शहर किंवा जिल्ह्यामध्ये जातीवाद लावायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या ऑफ इंडियाच्या वतीनं या मोर्चाला पाठिंबा देत आहोत। आणि कुठल्याही आदिवासीला किंवा मागासवर्गीयाला जर काही अन्याय झाला तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि एकलव्याचे कार्यकर्ते आम्ही एक संघ आहोत। पुढच्याला आम्ही ठोचा द्यायला आम्ही तयार आहोत। तर या प्रसंगी एकलव्य संघटनेचे युवा तालुका प्रमुख भाऊराव पवार, मंगेश आवताडे, शहर प्रमुख राज पवार, राहुरी आरपीआय तालुका प्रमुख सुरेंद्र थोरात, जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, सुभाष पवार, नवनाथ आहेर, निलेश वाघ आदींसह एकलव्य संघटना आणि आरपीआय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने हजर होत्या। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सागर पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस नाईक संदीप बोठे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव।